रोम रोम भाइयों। हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळी सुद्धा आंघोळ केलेली आहे कारण की आज खूप स्पेशल दिवस आहे. कारण आज माझा आहे वाढदिवस. तर आंघोळ करून रेडी झालेलो आहे कारण आम्हाला आज जायचं कुठेतरी फिरायला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गाईज, तर कळेल आपण कुठं जाणार आहे. तर आज वाढदिवसाचे पहिले सर्वांचे आशीर्वाद घेऊ. पहिले मम्मीचे घेऊ. पाया पड द्या मम्मी. मम्मीचा आशीर्वाद घेऊ. पप्पा बाहेर गेलेले गाईच आणि नायना भाऊ पण रेडी होतोय. आम्ही दोघं चाललेले गाईच बाहेर फिरायला. अजून पण भेटणार आहे भाऊ, ते पण भेटणार आहे. तर तिथे गेल्यानंतर कळेल तुम्हाला की आम्ही कुठं चाललेलो आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गाईच. तर चला रेडी होऊया, निघूया गाईच. तर आपण झालेलो आहे रेडी. तर चला जाऊया. पप्पा इकडे बसलेले. येतो मग आम्ही. हा हा बुटाने घालत मग मी. आणि बुट घालून जाय म्हणलं. नाही हो, थंडीचं बिना पॅन्ट पप्पाचे घालून जाय ना. नाही हो, चालेल तू. जोडा आला भारी ना. मग फिरायला जायचं होतं पण प्लॅन कॅन्सल झालेला आहे. तर आता आम्ही आलेलो मामाच्या घरी. मोठा बोईड बसलेला आहे आणि मी इथं घरी आलेलो होतो. हे बघा काय बघितलं, किती खतरनाक आहे काय घड्याळ. पहिल्यांदा बघितली काय त्याची घड्याळ. आणि अजून आम्ही एक दुसरा प्लॅन बनवला आहे. तर तिथं गेल्यानंतर कळत. तर चला आता आराम बिराम करू आणि मग जाऊ. संध्याकाळी जायचे काहीच. तर चला भेटू संध्याकाळी. बापरे पोरी. शक्तिमान. सो गाईज, तर फायनली आम्ही आलेलो आहे वेरूळला. वेरूळची लेणी बघायला. तर आम्ही आता सध्या काय आहे नाव काय याचं आहे काय आहे हां अहिल्यादेवी होळकर कुंड असं काही तर नाव आहे काय त्याचं. खूप भारी गाईच. सगळ्यांना काढेल नाही रे, आणले सगळ्यांना. जवळून बघू कसं आहे ते. एवढं बिकलं की त्याच्यात मासे आहे गाईस त्याचे छोटे छोटे. मासे आहे गाईस त्याचे छोटे छोटे. इकडे बसलेले गाईस आता सगळे. बारीक बारीक आहे. मरून नाही नेत तयार. कसं वाटतंय लोचा नंबर भावा. गाईच आम्ही एका मंदिरात आलेलो आहे, विश्वकर्मा मंदिर म्हणून. हे बघा एवढी शिवलिंग बनलेली. आता आम्ही चाललेलो दर्शन करायला. चला चालत आहे का? चालन मग. तो हाय गाइस, हम जा रहे गाइस. हम मंदिर के अंदर अब दर्शन करेंगे. आयल फोन करेगा नहीं. बघा गाईस, हे एक मंदिर आहे. पहिले इथून आलो, आता इथं चाललेलो आहे पाय पडायला.
खूप मोठी शिवलिंग अशी बनवलेली मंदिराच्या डिझाईन. शनिदेवाचं पण मंदिर आहे काय तिथं बघू शकता तुम्ही. काय नाचेंगे तेरे इश्क में नाचेंगे. मध्ये 12 काय फायनली आपण पोहोचतो. कोणतं मंदिर आहे? घृष्णेश्वर मंदिरला पोहोचलेलं काय आपण. हेड मांग नाही हे नाही मंदिर तिकडे. आता मंदिराकडे इकडून झाले ना. एव रस्ता आहे ना. काय अरे एव रस्ता आहे ना. मंदिराचा रस्ता हां हे मंदिर पायापैकी या पडून येऊ मग घेऊ ना जोस रास हे तर. अरे हे बी टाक. मध्ये फोन ते अलाउड नाही गायच त्याच्यामुळे मंदिरचा व्हिडिओ काही काढू शकणार नाही आपण. पण आपण बाहेरचा गावात नाही बाहेरून गावात पण तुम्हाला दाखव मंदिर ती तिकडं समोर गायच. हा तिकडं पुढं मंदिर आहे. चला बघूया मंदिर. हे मस्त दुकान आहे आजूबाजू. चला कायच बघूया मंदिर. कायच मामाच्या घरी आलो तो तर हा आपला ब्लॉग बघतो कायच. तर आता इथं ब्लॉग चालू केलेला आहे. हळद कुकू फिरून बिरून झालं आहे. आता बसलोय घरी आराम बिराम करून. आता रात्री पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जायचंय. रात्री कुठे जायचं का तेव्हा बी प्लॅन फ्लॉप होतो माहिती. फिरायचं म्हणजे काही काच झालेलं नाही काही पोपट झालेला आहे आपला. नुसतं तिथे जाऊन तर आता बघू रात्री कुठे जायचंय. तर आपल्या बाबाच्या मुलाची कृपा मकरन भाऊची त्यांना आपल्याला केक घेऊन आलेले. खूप उपकार भाऊ तुमचे. खूप आभार भाऊ तुमचे भरलेले आहे. आणि आम्ही आता चाललेलो आहे घरी. आम्ही 4थ्या फ्लोअरवर आहे. तर चला जाऊया वरती आणि केक कटिंग करूया. कसं वाटतंय भाऊ तुम्हाला आम्ही आलोय त्याबद्दल? चांगलं वाटतंय. तुमचं खूप आम्हाला सपोर्ट आहे. तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही आज तुम्हाला केक आणू शकलो आहे. धन्यवाद भाऊ एवढा आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल. वेट बेकर्सचा केक आहे आणि त्याची चव चांगली आहे. मोंजिनसचा काऊन आणला भाऊ बजेट कमी. बजेट कमी म्हणजे 450 भेटतो. चालन भाऊ दरवाजा लावून घेऊ. ही लिफ्ट आहे गाईज. तुम्ही लिफ्ट कधी बघितली असेल तर कमेंटमध्ये सांगा. हे घर आहे गाईज आपल्या. अशा चपला इथे बाहेर काढावं लागतात. हे कुठं बघा